गेले 4 दिवस भारतीय शेअर बाजारात घसरण होती। त्यानंतर आज सेन्सेक्सनं वाढ दाखवली। दिवसभरात सेन्सेक्स 900 अंकांनी वाढून 80,015 वर बंद झाला, तर निफ्टी 285 अंकांनी वाढून 24,765 वर स्थिरावला। अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं आज शेअर बाजारानं उसळी घेतली। परिणामी आज एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 6 लाख कोटींची वाढ झाली। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील युद्धामुळे जगभर चिंतेचं सावट आहे। अशा परिस्थितीत इराणनं आपला अणु कार्यक्रम थांबवण्याची तयारी असल्याचं वक्तव्य केलंय। त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निवळण्याची आशा आहे। परिणामी आज भारतीय शेअर बाजारात तेजी आली। गेले 4 दिवस शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली आहे। आज सकाळी बीएसई सेन्सेक्स 79,530 अंकांवर खुला झाला। दिवसभरातील कामकाजानंतर सेन्सेक्स 1.14% म्हणजेच 900 अंकांनी वाढला आणि 80,015 वर बंद झाला, तर निफ्टी निर्देशांकात 285 अंकांची म्हणजेच 1.17% भर पडली आणि 24,765 वर स्थिरावला। अदानी पोर्ट्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एनटीपीसी, इंडिगो, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर्स आज सर्वाधिक वाढले, तर आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, टीसीएस या कंपन्यांचे शेअर्स खाली आले। निफ्टी मेटलचा निर्देशांक सर्वाधिक म्हणजे 2.3% वधारला। दिवसभरात शेअर बाजारात वाढ झाल्यानं गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये सुमारे 6 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे।